नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो. जसं मी सांगितलं होतं तुम्हाला सौर कुंपणाविषयी एक एक साहित्याची माहिती देण्याचं काम हे मी करणार आहे. आता महाराष्ट्रात डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी अ, योजनेअंतर्गत सोलर कुंपणाचे साहित्य वाटप करण्यात येत आहे. आता ते साहित्य जे वाटप करण्यात येत आहे ते महत्त्वाचे साहित्य आहे जे वाटप करण्यात येत आहे. आता त्यात सगळ्यात महत्त्वाचं जे साहित्य आहे, ज्याला आपण एनर्जायझर म्हणतो किंवा ज्याला आपण झटका मशीन म्हणतो किंवा ज्याने सौर कुंपण पूर्ण चालवू शकतो आपण. तर हे एक सौर कुंपण मशीन आहे ज्याला एनर्जायझर म्हणतो मी किंवा झटका मशीन तुम्ही म्हणू शकता. आता खूप शेतकऱ्यांना याविषयी अशी माहिती आहे की मशीन जेवढी मोठी तेवढं त्याचं व्होल्टेज जास्त, जे बिलकुल चुकीचं आहे. मशीन छोटी असेल, ही बघा माझ्या हातात बसते एक मशीन. मशीन छोटी असेल तरी त्याचं आउटपुट किंवा त्याचं व्होल्टेज हे त्याच्या आतमधल्या ट्रान्सफॉर्मरनी कळतं. आता ट्रान्सफॉर्मर हे जूल रेटिंगनी ही मशीन ठरवलं जाते की 1 जूल आहे, 2 जूल आहे, 5 जूल आहे, याच्यावर ही मशीन ठरवतं. आता ही मशीन तुम्ही जशीच या बॉक्समधनं काढता किंवा या डब्यातनं काढता, तुम्हाला याच्यात एक महत्त्वाचं कागद मिळतो म्हणजे त्याचं टेस्ट सर्टिफिकेट. तुम्ही हे टेस्ट सर्टिफिकेट बघा, एकदम महत्त्वाचं आहे. याच्यात तुम्हाला सांगेल की मशीन क्वालिटी चेक होऊन आलेली आहे, फॅक्टरीमध्ये याची टेस्टिंग झालेली आहे. ही टेस्टिंग होणं फार महत्त्वाचं आहे, कारण की न टेस्ट करता ही मशीन तुम्हाला कधी 10 केव्ही, 12 केव्ही किंवा 14 केव्ही एवढा पण व्होल्टेज देऊ शकतो. पण आपल्या देशात नियम बांधलेला आहे की कुठल्याही प्राण्याला किंवा माणसाला 10 केव्हीच्या वरती शॉक बसायला नको. तो पल्स वरती येत जात असेल किंवा डायरेक्ट असेल, हा शॉक बसता कामा नये. आता ही मशीन दिसायला छोटी आहे, पण हिचं काम आहे जी 40, 50, 60 एकरपर्यंत पण आपला शेताचं संरक्षण करू शकतात प्राण्यांपासून. आता याच्यात तुम्हाला दिसत असेल इनपुट दिलेलं आहे 12 वोल्ट DC, चालू बंद करायचं आहे. इथे एक फ्यूज दिलेला आहे. याच्या आतमध्येच की नाही सोलर चार्ज कंट्रोलर दिलेला आहे. म्हणजे जे सोलर पॅनलवरनं बॅटरी चार्ज करते आणि बॅटरीवरनं आपली मशीन चालवतं. ही मशीन तुम्हाला जास्ती चार्ज नको व्हायला म्हणून आतमध्ये त्याच्यात सोलर चार्ज कंट्रोलर दिलेला आहे. तुम्हाला सोलर पॅनलचं कुठे पिन करायचं हे दाखवलं आहे. तुम्हाला बॅटरी कुठे पिन करायचं हे दाखवलं आहे. एक बटन दिलेली आहे ज्याच्यात तुम्ही दिवसा चालू राहील, रात्री ऑटोमॅटिकली चालू व्हायला पाहिजे, आपोआप चालू व्हायला पाहिजे, की तुम्हाला ती मशीन तुमच्या बटनच्या चालू करायची आहे हे तुम्ही ठरवू शकता. आता या मशीनला हे आउटपुट दिलेले आहे, अर्थ आणि लाईफ. आता ही इथनं जी वायर जाईल आहे ही आपल्या कुंपणाला जाईल आहे. आता मशीन ही व्होल्टेज कसं चांगलं देऊ शकते हा महत्त्वाचा मुद्दा आहे. भरपूर लोक तुम्हाला सांगतील की मशीनमध्ये व्होल्टेज 14 केव्ही, 15 केव्ही असल्याशिवाय प्राणी थांबत नाही. पण मशीनमधलं व्होल्टेजपेक्षा तुमच्या ग्राउंडमध्ये अर्थ किती चांगला आहे याच्यावरून याचा शॉक ठरवला जातो. जर तुमची अर्थिंग चांगली असेल तर शॉक जर 8 किंवा 9 केव्हीचाही असेल तरी तो फार जोराचा लागतो. त्यामुळे ही मशीन तुम्हाला लक्षात येईल की ही मशीन देताना आम्ही याच्यात सिरियल नंबर, त्याचं व्होल्टेज आणि त्याच्यात वॉर्निंग दिलेले असतात की कसं वापरता येईल ही मशीन आपल्याला. आता ही मशीन सोबत तुम्हाला ह्या 2 केबल्स येतील जे पॅनल आणि बॅटरी करता वापरता येईल आहे. हा मशीनचं काम आहे प्राण्यांना शेतांपासून दूर ठेवणं व प्राण्यांचं सुद्धा संरक्षण करणं. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आपल्या मशीनमुळे जेव्हा 10, 15 किंवा 14 केव्ही व्होल्टेज जातं तेव्हा कुठला पण प्राणी किंवा माणूस याच्यात फसून त्याला जर वारंवार शॉक लागत गेला तर तो याच्यातनं दगावू शकतो. हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. ही आहे सौर कुंपण एनर्जायझर किंवा झटका मशीनबद्दलची माहिती. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.